नवरात्र फक्त रंगांचा, विधींचा किंवा आहार नियमांचा उत्सव नाही, तर तो आत्म्याचा 9 दिवस होणारा पवित्र प्रवास आहे. या 9 रात्री निर्मिती आणि लय, सामर्थ्य आणि शरणागती, अहंकार आणि भक्ती यांचे साक्षात दर्शन घडवतात. अनेक जण सर्व 9 दिवस उपवास करतात, पण केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास धरणे ही एक सूक्ष्म पण गहन साधना आहे, जी वेद, पुराणे आणि शास्त्रांमध्ये प्रतिबिंबित झालेल्या हिंदू धर्माच्या मूळ तत्वांशी निःशब्दपणे जोडलेली आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार उपवास हा केवळ शारीरिक संयम नसून तो शरीर, मन आणि आत्मा यांचे संतुलन राखण्यासाठी केला जातो. भगवद्गीतेच्या अध्याय 17 श्लोक 16 यामध्ये उपवासाला यज्ञाचे पवित्र रूप मानले गेले आहे, जे शिस्त आणि भक्तिभावाने केले जाते. हा खरं तर एक जागृत प्रयत्न आहे, क्षणिक आसक्तीपासून अलिप्त होऊन इंद्रियांना उच्च जाणीवेकडे वळवण्याचा. जेव्हा तो प्रामाणिकतेने केला जातो, तेव्हा एक दिवसाचा उपवाससुद्धा केवळ शरीरालाच नव्हे तर मनालाही शुद्ध करतो आणि आत्म्याला दैवी ऊर्जेशी पुन्हा जोडण्याची संधी देतो. नवरात्रीचा पहिला दिवस हा दैवी ऊर्जेच्या जागृतीचा दिवस मानला जातो. या दिवशी पूजली जाणारी देवी शैलपुत्री ही सृष्टीच्या अप्रकट सामर्थ्याचे प्रतीक आहे. या दिवशीचा उपवास हा केवळ शारीरिक कष्टांचा नसून तो संकल्पाचा विषय आहे. जाणीवपूर्वक उपवासाची सुरुवात केल्याने आपल्या जीवन प्रवासात स्पष्टता, सामर्थ्य आणि संरक्षण आमंत्रित केले जाते. स्कंद पुराणात सांगितले आहे की सुरुवातीला केलेली भक्ती हृदय उघडते आणि देवीच्या कृपेला पूर्णपणे स्वीकारण्यास समर्थ बनवते. या उपवासाचा अर्थ असा आहे, मी या पवित्र चक्राचा सन्मान करण्यास सज्ज आहे आणि तुझ्या मार्गदर्शनाची याचना करीत आहे. 9वा दिवस जो विजयादशमीने संपन्न होतो, तो फक्त बाह्य जगातील चांगल्याचा वाईटावर विजय दर्शवत नाही, तर अंतर्मनातील अज्ञान आणि दुर्बलतेवर झालेला विजयही दर्शवतो. या दिवशीचा उपवास हा चिंतन आणि कृतज्ञतेचा एक मार्ग असतो. तो आपल्याला स्मरण करून देतो की प्रत्येक आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात आणि शेवट ही जागरूकतेतच आहे. देवी भागवतामध्ये म्हटले आहे की एखादी साधना प्रामाणिकपणे संपवण्याचे सामर्थ्य हे ती अख्खी साधना करण्याइतकेच प्रभावी असते. येथे शरीर हा परिवर्तनाचा साक्षीदार ठरतो. मन शिकलेल्या धड्यांना आत्मसात करते आणि आत्मा त्या ज्ञानाशी एकरूप होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे केवळ पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करणं म्हणजे मधल्या दिवसांकडे दुर्लक्ष करणं असं होत नाही. हिंदू शिकवणीत कठोरतेपेक्षा संतुलनाला अधिक महत्त्व दिलं आहे. यातून शिकायला हे मिळतं की अध्यात्म हे फक्त विधींमध्ये नसून सजग जीवन पद्धतीत आहे. उपनिषदांचे हेच तत्वज्ञान आहे की आत्म्याचं पोषण तपस्येच्या प्रमाणात नसून लक्ष्याच्या गुणवत्तेत दडलेलं आहे. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करणे ही खरं तर जाणीवपूर्वक केलेली सूक्ष्म प्रथा आहे, जेणेकरून सगळ्यांना हा सण सन्मानाने साजरा करता यावा, कोणताही कठोरपणा न लादता, कोणत्याही अहंकाराशिवाय, फक्त अखंड भक्तीसोबत. हे आपल्याला स्मरण करून देते की दैवी संबंध, प्रामाणिकपणे केलेले चिंतन आणि धर्माशी समन्वय याबद्दल आहे, फक्त परंपरा पाळण्याबद्दल नाही. पहिल्या आणि शेवटच्या दिवशी केलेला हा उपवास निवडक जरी असला तरी तो जर जागरूकतेने केला तर आध्यात्मिक स्पष्टता, मानसिक शिस्त आणि खोल शांततेची अनुभूती करून देऊ शकतो, हे मात्र नक्की. नवरात्र ही खरं तर आपल्यासाठी एक आरशासारखी आहे. जसं की पहिला दिवस आपली नव्याने सुरुवात करण्याची तयारी दर्शवतो, तर शेवटचा दिवस आपल्याला आपण काय झालो आहे याचे प्रतिबिंब दाखवतो. या दिवसांवर उपवास करणे ही एक पवित्र लय आहे, जी सौम्य असली तरी त्याला फार खोल अर्थ आहे. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असावा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.